100% आपली शिवसेना भाजपची युती, शरद पवार राष्ट्रवादी गट यांची युती आहे. त्या माध्यमातून आपल्याला ही सीट सुटलेली आहे जाणवलीची, त्यामुळे 100% ती विजय होईल एवढी खात्री आहे. यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघितलं तर शिवसेनेला आणखीन एक जिल्हा परिषदमध्ये पद मिळणार आहे, ते म्हणजे सभापती पदाचं. ही जी शक्यता आहे त्याबद्दल काय सांगा? ते पद, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती हे जे काही वरिष्ठ निर्णय देतील ते आम्ही सर्व पदाधिकारी म्हणून त्यांचं किंवा कार्यकर्ते म्हणून मान सन्मान ठेवणार. साहेब, कणकवलीत 2 मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आलेले आहेत. शिवसेना म्हणून पक्षाची स्ट्रॅटेजी कशी असेल आणि विजयाचं रणनीती कशी असेल? नाही, घेऊन जरी आल्या असल्या तरी 50च्या 50 उमेदवार हे आपल्या जिल्हा परिषदमध्ये शिवसेना भाजपचे आहेत, युतीचे आहेत. त्याच्यामुळे 100% 50च्या 50 जिल्हा परिषद सदस्य कसे निवडून येतील याच्यासाठी आम्ही रणनीती ठेवणार. आता किती जणांनी आतापर्यंत फॉर्म भरले आहेत आणि काय सध्याची परिस्थिती आहे? 3 वाजेपर्यंत जमणार, अजून त्याचं पूर्ण अपडेट मिळालेलं आहे. एकूण कणकवली तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 2 आणि पंचायत समितीचे 2 असे एकूण 4 जागा या शिंदेच्या शिवसेनेने तुमच्या शिवसेनेला मिळाल्या. जर बघितलं असेल तर काही दिवसांपूर्वी कणकवली नगरपंचायतची निवडणूक झाली आणि तिथे मात्र ही युती झालेली नाही. नगरपंचायतच्या युतीमध्ये न झालेल्याचा फटका बघून भाजपकडून या जागा आपल्याला मिळाल्या असं आणि असं काय नाही. ज्यावेळी सन्माननीय आमचे विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांनी पुढाकार घेतला की ह्यावेळी आपल्या जिल्ह्यातून युती व्हायला पाहिजे. राणे साहेबांचा सगळ्यांनी मान सन्मान ठेवलेला आहे आणि राणे साहेबांच्या पुढे कोणीही बोलत नाही. राणे साहेबांनी एकदा आदेश दिला, त्या आदेशाप्रमाणे शिवसेनेतले आम्ही कार्यकर्ते असो किंवा भाजपमधले असो त्यांनी सांगितलं की यावेळी युती व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मान सन्मानाने युती झालेली आहे. ही युती होत असताना ह्या युतीमुळेच कुठेतरी भाजपमध्ये बंडखोरी पण झालेल्या पाहायला मिळतात. म्हणजे शिवसेनेला काही जागा ज्या सोडल्यात, विशेष करून तुमचा बालेकिल्ला होता, तुम्ही सदस्य होता तो फोंडाघाट, त्या ठिकाणी पण बंडखोरी झाली आहे. नाही, जरी समजा बंडखोरी झाली असली तरीसुद्धा आपले सन्माननीय खासदार नारायण राणे साहेब हे सर्वांची बंडखोरी असेल ती संभाळण्याची ताकद त्यांच्यात आहे. आपल्या उमेदवारी नाही मिळाली तर आपण पक्षाचा राजीनामा देऊ असं देखील संतोष कानडे यांनी आता सांगितलं. तेच सांगितलं ना तुम्हाला, ह्या सर्वावर आपला सगळा रामबाण उगता म्हणजे नारायण राणे साहेब असतील. ते जो काही निर्णय घेतील त्याचा आपण सर्व कार्यकर्ते म्हणून हे करणार.